नमस्कार. इयत्ता 6वी ते 8वी या गटामध्ये विज्ञान विषयावरचा व्हिडिओ आम्ही बनवत आहे. या व्हिडिओमधून 0.7, 72, 0.2 गुणधर्म, संरचना आणि कार्य यांच्या आधारे सजीव व पदार्थ यांचे वर्गीकरण करतो. ही अध्ययन निष्पत्ती या व्हिडिओमधून पूर्ण होणार आहे. हॅलो स्टुडंट. तर आज आपण वनस्पतीचे अवयव, पान या घटकांची माहिती बघणार आहोत. तर तुमच्या परिसरात जे वृक्ष दिसत आहे, तुम्हाला रोपटे दिसत आहे, त्या रोपट्यांची वृक्षांची फक्त एक पान तुम्हाला तोडून आणायचे आहे. ओके ओके चला जा. सर्वांनी पानं तोडून आणलेली आहे? हो. चला दाखवा बरं. ओके, व्हेरी गुड, छान, वा सुंदर. या गटाने सर्वात जास्त पानं तोडलेली आहे. छान. आता तुम्ही एक काम करा, तुमच्याजवळ जे पानं आहेत त्या पानांमधील साम्य मला सांगायचे आहे की पानामध्ये काय साम्यता आहे. ओके. माझ्याकडील सर्व पानांना शिरा व उपशिरा आहे. सर्व पाने ही सूर्यप्रकाशात अन्न निर्मिती करतात. या पानामधील साम्य म्हणजे ही सर्व पाने हिरवी आहेत. या पानांमधील साम्य म्हणजे या सर्व पानांना डेट आहे. ओके, तुम्ही सर्वजणांनी या पानांमधील साम्यता आता सांगितलेली आहे. आता तुम्ही तुमच्याकडील असणाऱ्या पानांचं चांगले निरीक्षण करा आणि त्यामधील असणारा भेद तुम्ही मला सांगा. म्हणजेच पानांमधील असणारी भिन्नता तुम्हाला सांगायची आहे. ओके. येस. माझ्याकडील काही पाने लाल व बारीक आहे, तर काही पाने मोठे व पसरट आहेत. माझ्याकडील ही पाने हिरव्या रंगाची आहे आणि ही पाने रंगीत आहे. यामधील भेद आहे. माझ्याकडील ही पाने लंब स्वरूपात आहेत आणि ही पाने पसरट स्वरूपात आहेत. हा यांमधील भेद आहे. माझ्याकडील पानफुटी, कडुनिंबू, सदाफुली ही पाने औषधीयुक्त आहेत व ही पाने औषधीयुक्त नाही आहेत. हा यांच्यामधील भेद आहे. मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही पानांमधील साम्यता आणि भिन्नता स्पष्ट केलेली आहे. आता तुम्ही मला सांगा, ह्या पानांमध्ये जर आपल्याला विविध गटात या पानांचे वर्गीकरण करायचे झाल्यास ते वर्गीकरण करता येणे शक्य आहे का? हो. तर तुम्ही या पानांचे वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण करा. चला तर बघूया आपण कशा प्रकारे ते वर्गीकरण करता येईल. तुम्ही केलेले पानांचे वर्गीकरण दाखवा बघू. मी या सर्व पानांना 2 गटात विभागले आहे. एका गटात लहान पान ठेवलेले आहे, तर दुसऱ्या गटात मोठे पान ठेवलेले. तुम्ही केलेले पानांचे वर्गीकरण दाखवा. मी एक संयुक्त पानांचा गट तयार केलेला आहे व एक साध्या पानांचा गट तयार केलेला आहे. अरे वा, छान. तुमच्या गटाचे वर्गीकरण दाखवा बघू. मी या पानांना 2 गटात विभागले आहे. एक गट हा खाण्यात वापरला जाणारा आहे आणि एक गट हा खाण्यात न वापरला जाणारा आहे. ओके. तुम्ही कशा प्रकारे वर्गीकरण केले बघू द्या. मी या पानांना 2 गटात विभागलेले आहे. पहिल्या गटात औषधीयुक्त पाने तर दुसऱ्या गटात औषधीयुक्त नसलेली पाने. छान छान. मित्रांनो, तुम्ही पानांचे विविध गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आता बघा, तुमच्याकडील असलेले पान घ्या. पानांची ही पर्णधार आहे, बरोबर आहे? ही काय आहे? पर्णधार. परंतु जर तुम्ही निरीक्षण केले तर तुमच्याकडील सर्व पानांची पर्णधारा ही सारखी नाही आहे, बरोबर आहे? तर या पर्णधारेनुसार तुम्हाला तुमच्याकडील असलेल्या पानांचे किती गटात वर्गीकरण करता येऊ शकते, त्याप्रमाणे तुम्ही त्या पानांचे वेगवेगळ्या गटामध्ये पर्णधारेनुसार पानांचे वर्गीकरण करून दाखवायचे आहे. ओके. ठीक आहे. तर मी या पानांच्या गटानुसार 3 गट तयार केलेले आहे. हा पहिला गट आहे, हा दुसरा गट आहे आणि हा तिसरा गट आहे. या गटातल्या पानांच्या कडा हा साध्या आहेत आणि या
गटातल्या पानांच्या कडांना खाच्या आहेत आणि या गटातल्या पानांच्या कडा ह्या तुटल्यासारख्या दिसत आहेत. बघा, अशा प्रकारे सर्वांनी पानांचे पर्णधारेनुसार 3 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहेत. पहिला गट यांनी सांगितलेला आहे की हा सांगितला आहे की याच्या कडा बघा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ह्या एकसारख्या आहेत, म्हणजे सलग आहे ना, सलग. ह्या कुठेच तुटलेल्या वगैरे नाही आहे, सलग आहे. सुरुवातीपासून तर पूर्ण शेवटपर्यंत ह्या कडा सलग आहेत, म्हणून अशा पानांना सलग पान असे म्हणतात. अशा पानांना काय म्हणायचं आपण? सलग पान असे म्हणतात. जसं आता तुम्हाला हा दुसरा गट सांगितलेला आहे. दुसरा गटमध्ये बघा, हे जास्वंदाचं पान आहे. या पानाचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असे दिसेल की या पानांच्या कडांना असे खाचे आलेले आहेत, जणू काही या पानांना असे दात फुटल्यासारखे आपल्याला दिसत आहे. म्हणून या पानांच्या कडांना दंतेरी पान असे म्हणतात. काय म्हणतात त्या पानांना? दंतेरी पान असे म्हणतात. आणि हा तिसरा पान, हा पपईचा पान तुम्हाला दिसत आहे. या पानांच्या कड्याचे निरीक्षण करा. हा प्रत्येक पानांच्या कडा ह्या अशा खंड पडलेल्यासारख्या दिसत आहेत, तुटलेल्या स्वरूपात दिसत आहे, म्हणून या पानांना आपण खंडित पान असे म्हणतो. अशा प्रकारे पानांच्या कडानुसार आपल्याला 3 गटामध्ये वर्गीकरण करता येईल. पहिला आहे आपला हा सलग पान, दुसरा पान हा पान आणि तिसरा पान हा खंडित पान. तर मित्रांनो सांगा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परिसरामध्ये सलग पाने करंजीचा दिसतो, मोगऱ्याचा, व्हेरी गुड. आणि दंतेरी पानं कुठली दिसतात तुम्हाला परिसरात? गुलाब. ही यांची या पानांच्या ज्या कडा ही दाते असल्यासारखे दिसतात, म्हणून यांना दंतेरी पान असे म्हणतो. तसेच अशी ही खंडित स्वरूपाची पाने तुम्हाला कुठली दिसतात? शेवंती आहे ना, आंबाडी. तर ही पाने ही खंडित स्वरूपाची आहेत.